रामकृष्ण हरी श्रीमद भागवतातील 6व्या स्कंदामध्ये राजा इंद्र आणि वृत्रासुर यांच्या युद्धाचा अतिशय मार्मिक प्रसंग आलेला आहे। इंद्राच्या हातामध्ये असलेलं वज्र हे दधीची ऋषींच्या हाडापासून तयार केलेलं, त्यांच्या त्यागातून समर्पणातून देवांवर उपकार करण्यासाठी त्यांनी स्वतःचे हाडं दिले आणि त्या हाडापासून तयार केलेल्या वज्रामध्ये त्या वृत्रासुराला प्रत्यक्ष नारायण भगवंताचं दर्शन व्हायला लागलं आणि मग त्याने त्या प्रत्यक्ष नारायण भगवंताला बघून 4 श्लोकामध्ये जी स्तुती केली ती अतिशय मार्मिक आहे, सुंदर आहे। किंबहुना भागवत संप्रदायाचं संपूर्ण तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे। भक्ती परंपरेतील जणू काय ते शिखर आहे। या 4 श्लोकांना वैष्णव संप्रदायामध्ये, भागवत संप्रदायामध्ये अतिशय महत्त्व आहे। या 4 श्लोकांचा काय भाव आहे तो बघूया आपण। पहिल्या श्लोकामध्ये हे वृत्रासुर म्हणतात की अहम हरे तव पादयकमूल दासानुदासो भवितास्मि भूयः मनस्मरेता सुपतेर्गुणांस्ते गुणेत वाक्कर्म करोतु कायः। हे नारायणा, हे हरी, मला तुमच्या दासांच्या दासांचा दास करा, ज्याद्वारे वाणीने मी तुमचं कीर्तन करेल, मनाने तुमचं स्मरण करेल आणि माझा देह तुमचे प्रित्यर्थ कर्म करेल। बरं, याच्या मोबदल्यामध्ये मला काय पाहिजे तर मला काही नको। दुसऱ्या श्लोकामध्ये हा वृत्रासुर म्हणतोय न नाकपृष्ठम न च पारमेष्ट्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धिर अपुनर्भवम वा समंजसत्वा विरहय्य कांक्षे। या मोबदल्यामध्ये मला स्वर्ग नको, मला सत्यलोक नको, मला सार्वभौम राज्य नको, मला रसातळाचं राज्य नको म्हणजे पाताळाचं राज्य नको, योग सिद्धी नको आणि मोक्षही नको। तर मग काय पाहिजे? हे परमात्मा, हे हरी, मला तुमचा विरह कायम राहायला पाहिजे। हा विरह कशा प्रकारे असावा याचा एक चढता क्रम 3ऱ्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर प्रकारे ते बोलतात। आजात पक्षा इव मातरम खगाः स्तन्यम यथा वस्य तराक्षुदारताः प्रियम प्रियेव युषितम युषन्ना मनोरविंदाक्ष दिदृक्षते त्वाम। आत्ता जन्माला आलेलं एखाद्या पक्षिणीचं पिलू की जी पक्षिणी चारा आणण्यासाठी अरण्यामध्ये गेलेली आहे आणि ते छोटंसं नवजात पिलू त्या आपल्या आईचं ज्याप्रमाणे प्रतीक्षा करतं, वाट बघतं, त्याला जसा आपल्या आईचा विरह होतो त्या प्रकारे मला तुमचा विरह असावा। पुढचा चढता क्रम, जे वासरू दुधावरच आहे, अजून चारा खात नाही, त्याची आई म्हणजे गाय चरण्यासाठी रानामध्ये गेली आहे आणि त्या वासराने गायीची जशी वाट बघावी तशी मी तुमची वाट बघावी। आणि शेवटचा दृष्टांत तर अतिशय मार्मिक आणि चढत्या क्रमाचा दिलाय। एखाद्या पत्नीचा म्हणजे पतिव्रता पत्नीचा पती की जो देखणा आहे, गुणवान आहे, कर्तबगार आहे, कशाची म्हणून कमी नाही आहे आणि तिच्यावर भरपूर प्रेम करतो, अत्यंत प्रेम करतो, असा पती तिला सोडून गेला आणि त्या पत्नीला त्याचा विरह होत असताना प्रत्येक क्षणाला तिनं जशी त्याची वाट बघावी। वाऱ्याची झुळूक जरी आली तरी तिला वाटावे तो आला की काय, पायाचा आवाज आला तरी तिला वाटावं तो आला की काय, असा प्रत्येक क्षण तिचा त्याच्या विरहाने व्यापून जावा। हे परमात्मा, हे हरी, त्या प्रकारे मला तुमचा विरह असावा। शेवटच्या श्लोकाची म्हणजे 4थ्या श्लोकामध्ये मागणी आहे की ममत्वम श्लोक जनेषु सख्यम संसार चक्रे भ्रमतः स्वकर्मभिः तन्माययात्मा मजदार गेहे श्वासक्त चित्तस्य न नाथ भूयात। अर्थात हे देवा, ज्यांचं चित्त फक्त आपलं घर, मुलं, पत्नी आणि संसारामध्येच आसक्त झालेलं आहे, मायेने या जगामध्ये जे फसलेले आहेत आणि स्वतःच्या कर्माने या संसार चक्रामध्ये भ्रमण करीत आहेत, अशा तुमच्यापासून विन्मुख असलेल्या अभक्ताची संगती मला कधीच नको। तुमचे जे दास आहेत, तुमच्याविषयी ज्यांना प्रेम आहे, अशा संतांच्या विषयी, अशा भक्तांच्या विषयी माझा सख्य असायला पाहिजे। मला काही नको। हे हरे,
तुमच्या दासांच्या दासांचा दास होऊन मी राहावं आणि सतत तुमच्या विरहाचा आनंद मला मिळावा, अशी मार्मिक मागणी या 4 श्लोकांमध्ये केली आहे. आता आपण कुमार आशुतोष याच्याकडून राग पहाडी किंवा मांड यांच्यावर आधारित आणि ताल दीपचंदीमध्ये बांधलेली ही चाल आपण ऐकूया आणि त्याचा आनंद घेऊया.